शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ यं पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय श्रीदक्षिणामूर्तये नमः। नित्याप्रमाणे आचार्यांनी मणकर्णिका घाटावर गंगा स्नान केलं, आपलं अन्निक आवरलं, गंगामाईला वंदन केलं. तिथून ते निघाले. पुढं पाऊल टाकणार तोच एक ब्राह्मण कुमार धावत धावत त्यांच्यासमोर आला. हात जोडून दंडवत केला, नमस्कार केला. आचार्यांनी विचारलं, कोण तू, कुठून आलास? त्यानं सांगितलं, माझं नाव सनंदन, चौल देश अर्थात आंध्र प्रदेश, त्या ठिकाणी असणारं अहोबिलम क्षेत्र जे लक्ष्मी नृसिंहाच्या देवस्थानासाठी प्रसिद्ध आहे. त्या देवतेच्या कृपाप्रसादानं तिथे राहणाऱ्या माधव व लक्ष्मी या दंपत्याला हा झालेला मुलगा अत्यंत बुद्धिमान व तेजस्वी. लहानपणीच व्रतबंध संस्कार झाले आणि आईवडील निवर्तले. त्याचे मामा दिवाकर यांनी त्यांचा सांभाळ केला. हे दिवाकर निरीश्वरवादी होते, पूर्वमीमांसक प्रभाकराचार्यांचे शिष्य होते. सनंदनानं आपल्या मामाजवळ वैदिक आणि लौकिक वाङ्मयाचा अभ्यास पूर्ण केला. या अभ्यासानंतर सनंदनाला संन्यास घेण्याची इच्छा झाली. त्यांच्या मनात वेगळाच विचार होता, कारण अंतिम सत्य जे आहे त्याच्या शोधात हा कायम असे. त्याचबरोबर नित्यकर्मकांडाकडे त्याला तेवढा रस वाटत नसे. मामांच्या लक्षात आलं, कदाचित विवाह केला, हा तेजस्वी तरुण आपला जावई झाला तर नक्की याचं मन गृहस्थाश्रमात रमेल, आणि म्हणून सनंदनाच्या इच्छेविरुद्ध मामांनी आपल्या मुलीशी त्याचा विवाह लावला. आता मामांची निरीश्वरवादी कर्मकांडी शिकवण हे काही सनंदनाला पटत नव्हती. मामांशी काही जुळत नव्हतं. पत्नीसुद्धा वडिलांच्या सांगण्यानुसार वागत होती. त्यामुळं वैवाहिक जीवन हे संघर्षमय झालं होतं. मामांनी सनंदनाची सर्व पैतृक संपत्ती आपल्या ताब्यात ठेवली होती. अस्वस्थ सनंदनाला योग्य मार्ग काही सापडत नव्हता. त्यानं मामांसमोर आपली इच्छा प्रदर्शित केली, ही या कुठल्याही प्रापंचिक जीवनात मला रस नाही, त्यामुळे चांगल्या श्रीगुरूंच्या शोधात जावं आणि संन्यास घ्यावा अशी माझी इच्छा आहे. कारण मला त्या सत्यस्वरूप परमात्म्याकडे पोहोचायचं आहे, त्याचा मार्ग शोधायचा आहे. तेव्हा मामा रागावले. ते म्हणाले, मूर्खा, तू ज्याकरता ग्रहत्याग करतो आहे ते अंतिम सत्य दुसरं तिसरं काही नाही, कर्मकांड आहे. कर्माच्या अनुष्ठानानं फळ मिळतं असं शास्त्रवचन आहे. तू ग्रहत्याग केला, घर सोडून गेला तर तुझ्या या कर्मानं तुझी असणारी वाडवडिलांची सर्व संपत्ती जी माझ्याजवळ आहे त्यातली तुला एक कपर्दिकसुद्धा पुन्हा मिळणार नाही. सनंदनानं सांगितलं, मला त्याची अपेक्षाही नाही. वैराग्य वृत्तीनं संपन्न असणारे सनंदन तिथून निघाले आणि आपल्या मामांचे श्रीगुरू प्रभाकराचार्य यांचा शोध घेत प्रयाग क्षेत्री आले. त्या ठिकाणी प्रभाकरांच्या जवळ त्यांनी अध्ययन केलं, पण त्यांच्या अध्यापनातून त्यांना काही समाधान मिळेना. अनेक शंका विचारल्या, पण ते काही समाधान करू शकले नाहीत. परिणामी आणिकच विरक्तता आली. कारण प्रभाकराचार्यांचं सांगणं होतं, वैदिक धर्मानं घालून दिलेल्या नियमांचं परिपालन करणं, कर्मकांडांचं आचरण करणं हेच खरं अंतिम ज्ञान आहे. कर्म केलं म्हणजे त्याचं फळ मिळतंच. तेव्हा यांच्या मनात प्रश्न होता, मग ईश्वर कशासाठी आहे? त्यांनी सांगितलं, तो कधी कोणी पाहिला आहे का? कारण ते निरीश्वरवादी होते. ईश्वर ब्रह्म हे विचार ज्ञानमार्गातले आहेत, कर्ममार्गातले नाहीत, आणि तो विचार कठीण आहे. ऐहिक सुखाकरता तो ज्ञानमार्गाचा विचार उपयुक्त नाही. त्यामुळं चांगला कर्ममार्ग असताना त्याकडं पाठ कशाला फिरवायची? सनंदनाला काही ते म्हणणं पटेना. ईश्वर हेच अंतिम सत्य असल्याचं या चर्चेतनं मात्र कळालं, आणि परिणामी ज्ञानमार्गाचा अभ्यास करायला हवा. अधिकारी सत्पुरुषांची भेट घेऊन त्यांचं मार्गदर्शन आणि कृपाशीर्वादानंच आपलं समाधान होईल असं वाटलं. गेल्या 10 वर्षापासून शोध घेत फिरत फिरत मी या काशी क्षेत्रात आलो, आणि परवा जेव्हा आपण काशी विश्वनाथांच्या दर्शनाला आला होतात तेव्हा आपल्या दर्शनाकरता यावं, आपल्याला भेटावं या व्याकुळतेनं मी बाबा विश्वनाथाचं दर्शन घेऊन आपल्यापाशी यायला लागलो.
पण आपण मला दिसला नाहीत. आज मात्र आपल्या भेटीचा योग आला. मला स्वीकारा, माझा अंगीकार करा, माझ्यावर कृपा करा. तेव्हा आचार्य म्हणाले, ठीक आहे, जरूर. आता असं कर, रोज प्रवचन असतात, त्या प्रवचनांना ये. त्यात तुझ्या मनात काही शंका आल्या तर विचार. जेव्हा अनुकूल वेळ येईन तेव्हा तुला शिष्यत्व देईन, दीक्षा देईन. तेव्हा सनंदन निघून गेला. रोज प्रवचनाला यायला लागला. आचार्यांवरचा विश्वास त्याचा दृढ व्हायला लागला. उन्हाळ्याचे दिवस होते. आचार्य गंगाकिनारी आणि चित्सुखाचार्यांसोबत उभे होते. रोजच्याप्रमाणे पाठाची वेळ व्हायला आली होती. काही कामानिमित्तानं सनंदन नदीपलीकडे अर्थात गंगा नदीच्या पलीकडे गेलेले होते. आचार्यांच्या मनात आलं, आज याची परीक्षा घ्यायची. तेव्हा त्यांनी सांगितलं, चित्सुखा, आज जर या परीक्षेत हा उत्तीर्ण झाला तर त्याला आपण संन्यास दीक्षा देऊ. तेव्हा चित्सुखाचार्यांनी सांगितलं, तो तर नदीच्या पलीकडे आहे, त्याला इकडं बोलवून घ्यायचं का? हो, हीच त्याची परीक्षा करायची. आचार्य हसले, सनंदनाला हाक मारली. त्याचं लक्ष गेलं. आचार्यांनी आपल्याला ताबडतोब यायला सांगितलं, हे ऐकलं, पण गंगा पार करण्याकरता कुठेही नाव वगैरे साधन दिसत नव्हतं. बरं, उन्हाळ्यामुळं पाण्यालाही वेग आलेला होता, पूर वाढलेला होता. गंगा पार करण्याचं साधन नाही आहे, पाण्याला वेग आहे. माझे श्री गुरु मला बोलावत आहेत, काही करून आपण गेलो पाहिजे, कारण गुरुवाज्ञाभंग करणं पाप आहे, असा विचार आला. भले मृत्यू आला तरी चालेल, पण तो कमीत कमी गुरुआज्ञा पालनानं तरी येईल. माझ्या अटळ असणाऱ्या श्रद्धेमुळं मी निश्चित या पाण्यात बुडणं शक्य नाही, असा विचार केला. आणि आचार्यांकडे पाहत हा आलोच असं म्हणत आचार्यांचं चिंतन करीत गंगेत पाऊल टाकलं आणि वेगानं तो आचार्यांकडे यायला लागला. काय आश्चर्य, या सनंदनाच्या प्रत्येक पावलाखाली सुंदर असं कमळाचं फूल प्रकट व्हायला लागलं. चित्सुखाचार्यांना त्याचं नवल वाटलं आहे. कमलपुष्पांवर पाय देत सनंदन आचार्यांकडे आल्याबरोबर आचार्यांनी त्याचं स्वागत केलं आणि हे पद्मपादा, ये, तुझीच वाट पाहत होतो, असं म्हणून सनंदनाला दीक्षाही दिली आणि पुढे जाऊन त्यांचं पद्मपादाचार्य असं नामकरणही केलं आहे. पद्मपादाचार्य हे भगवान नरसिंहाचे उपासक. रोज ध्यानधारणाच्या निमित्तानं एकांतात जात असत. त्या काळातलं वाराणसी क्षेत्र, आजूबाजूला निबिड अरण्य होतं, तपाकरता चांगलं स्थान होतं. तिथे तपश्चर्या करत असताना जंगलातल्या एका व्याधानं त्यांना विचारलं, कोण आहात तुम्ही? इथे एकटे कशा करता येतात? तेव्हा हे सहज बोलून गेले, काही नाही, सिंहाचं मुख आहे आणि माणसाचं शरीर आहे, असा एक विचित्र प्राणी या ठिकाणी राहतो, त्याचा शोध घेतो आहे. तेव्हा व्याध म्हणाला, बरं बरं, तुला दिसेल बरं का तो. आणि काय सांगावं, पुढच्या क्षणी सिंहगर्जनेनं आसमंत संपूर्ण निनादला. पद्मपाद घाबरले. त्यांच्यासमोर खदिरांगारासारखे असणारे ज्यांचे नेत्र आहेत ते भगवान नृसिंह उभे होते. तेव्हा त्या नरसिंहांना नमन केलं, स्तवन केलं. नरसिंहाने सांगितलं, मला शोधत होतास ना? तेव्हा पद्मपादाचार्यांनी सांगितलं, हे प्रभो, मी केवळ गमतीनं बोललो, मला क्षमा करा. मला त्या व्याधाचं बोलणं सहज वाटलं नव्हतं म्हणून मी बोललो. संन्याशानं कधी गंमत कुणाची करायची नसते. सामान्य माणसाला सुद्धा ज्ञानच द्यायचं असतं, हे तू विसरलास का? नाही देवा, मी चुकलो, पुन्हा असं मी करणार नाही, अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर भगवान नरसिंह प्रसन्न झाले. म्हणाले, वर माग. तेव्हा पद्मपादाचार्यांनी सांगितलं, लहानपणापासून तुमच्या या स्वरूपाचं मी आराधन करतो आहे. तुमच्या या रूपाबद्दल मला दिव्य आसक्ती आहे. संन्यास धर्म स्वीकारूनसुद्धा तुमच्या या सगुण साकार स्वरूपाबद्दल माझं प्रेम एक क्षणही कमी झालेलं नाही. तेव्हा ज्या क्षणी मी तुमचं स्मरण करीन त्या क्षणी आपण प्रकट व्हा, एवढीच माझी इच्छा आहे. तेव्हा असेच घडेल असं सांगून भगवान नरसिंह अंतर्ध्यान झाले. कृतकृत्य झालेल्या पद्मपादाचार्यांच्या अंतःकरणात श्रीगुरुसेवा एवढाच एक ध्यास राहिला. आचार्यांच्या सेवेमध्ये पद्मपादाचार्य नित्य तत्पर असत आणि त्यामुळे त्यांचा तो सेवाभाव पाहून पद्मपादाचार्य हे आचार्यांचे प्रिय शिष्य बनले. आचार्यांनी अगोदरच पद्मपादाचार्यांचं अर्थात सनंदनाचं पूर्ण पूर्वजीवन जाणलं होतं. वेदज्ञ असणाऱ्या वेदांगांचं अध्ययन करणाऱ्या या ब्राह्मण कुमाराला आचार्य रोज सोबत घेऊन बसत, वेदांताची चर्चा करत. आचार्यांचं बुद्धिवैभव खूप मोठं. हा ब्राह्मण कुमार आचार्यांना प्रश्न विचारी आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या निमित्तानं
आचार्य वेगवेगळ्या पद्धतीनं विवरण करत असत. हे विवेचन ऐकण्याकरता पुढे पुढे अनेक पंडितही येऊन बसायला लागले. आता या वास्तव्यामध्ये आचार्यांना प्रेरणा झाली आणि आचार्यांनी गुरूंच्या आज्ञेप्रमाणे ग्रंथसंपदा निर्माण करायला सुरुवात केली. त्यांना ठरवलं की सनत्सुजातीय जो संवाद आहे त्यावर आपण भाष्य करावं. तेव्हा सनंदनाला त्यांनी एका पंडिताकडनं सनत्सुजातीय संवादाची पोथी आणायला पाठवलं. सनंदन त्या विद्वानांकडे जाऊन पोथी घेऊन आले. आचार्यांनी पोथी उघडली तेव्हा लक्षात आलं ही विष्णू सहस्रनामाची आहे. ती पोथी परत केली आणि सांगितलं सनत्सुजातीय संवादाची पोथी घेऊन या. सनंदनानं पुन्हा ती पोथी नीट पाहून घेतली, खात्री केली, आचार्यांकडे आले. आचार्यांनी पोथी पाहिली. पाहता तो ती पुन्हा विष्णू सहस्रनामाचीच. तेव्हा भगवंताचीच इच्छा अशी असावी की मी अगोदर विष्णू सहस्रनामावर भाष्य करावं असा विचार करून आचार्यांनी विष्णू सहस्रनामावर भाष्य लिहिलं आणि त्यानंतर सनत्सुजातीय संवादावर त्यांनी आपलं भाष्य लिहिलं. दोन्ही भाष्य घेऊन भगवान विश्वनाथाच्या दर्शनाला आचार्य गेले. ही दोन्ही भाष्य भगवान विश्वनाथांच्या समोर ठेवली आणि आपण या भाष्यावर आपली कृपा प्रदान करावी. आपल्याला हे जर भाष्य आवडलं असेल तर मी पुढे मग इतर अन्य ग्रंथावर भाष्य करेन. आचार्य अशी प्रार्थना करत असतानाच या दोन्ही ग्रंथांवर दिव्य प्रकाश पडला. भगवान विश्वनाथावर वाहिलेली 2 फुलं त्या ग्रंथांवर वाऱ्यानं उडून आचार्यांसमोर येऊन पडली. प्रभूची ही अनुमती आणि प्रसाद आहे असं समजून दोन्ही पोथ्यांवर ही फुलं ठेवून आचार्य पुन्हा आपल्या निवासस्थानी आले. एके दिवशी आपलं सकाळचं सर्व अनेक आटोपून बाबा विश्वनाथांच्या दर्शनाला आचार्य शिष्यांसह निघाले होते. घाटावर एका झाडाखाली साधारणतः 80-85 वर्षाचा एक वृद्ध गृहस्थ पाणिनींच्या अष्टाध्यायीचं पाठ करत होता. त्याचं पाठांतर चाललं होतं. तो घोकत होता. आचार्यांनी पाहिलं त्या वृद्ध माणसाची ती अवस्था, ती चिकाटी आणि अभ्यास करण्याची इच्छा पाहून त्यांनी विचारलं की तुम्ही हे काय करत आहात. तेव्हा त्यांनी सांगितलं आता सगळ्यातनं निवृत्त झालो, काशी क्षेत्री आलो आहे, तर कमीत कमी काहीतरी भाषाभ्यास करावा म्हणून मी पाणिनीय व्याकरणाचा अभ्यास करतो आहे. तेव्हा आचार्यांनी सांगितलं अरे आता ह्या व्याकरणाची सूत्र पाठ करून आणि तीही या वयात पाठ करून काय उपयोग होणार आहे. यानं भगवंताची भेट होणार नाही. मिळालेलं आता जे आयुष्य शिल्लक आहे त्या आयुष्यामध्ये भगवंताच्या नामस्मरणानं आणि भजनानं स्वतः आपण प्रभूची कृपा संपादन केली पाहिजे. तेव्हा तो वृद्ध गृहस्थ आचार्यांकडे पाहू लागला, मी नेमकं काय करू. तेव्हा आचार्यांनी अगदी सहजतेनं त्यांना सांगितलं अरे बाबा एक लक्षात ठेव, वृद्धापकाळ जवळ आला आहे. आता ह्या घोकंपट्टीनं आपलं संरक्षण होणार नाही, मृत्यूपासून आपण वाचणार नाही हे लक्षात ठेव. अंगम गलितं पलितं मुंडम दशनविहीनं जातं तुंडम मृद्धो याते गृहीत्वा दंडम तदपि न मुंचत आशापिंडम. काय मग याचा उपयोग आहे. उलट प्राप्ते सन्निहते मरणे नहीं रक्षते डुक्रूय करणे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अशा या 17 श्लोकांच्या चरपटपंजरी स्तोत्रातनं त्याला दिव्य उपदेश केला. आचार्यांचं प्रबोधन ऐकलं. सहजतेनं गेय बोध करणारं आणि सांसारिक आणि परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या आम्हा साधकांकरता यातून खूप अचूक आणि सुंदर असं मार्गदर्शन आहे. आचार्यांचं हे प्रबोधन ऐकून या वृद्ध गृहस्थानं आचार्यांना नमस्कार केला, समाधानी झाला आणि आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त झाला. अशीच कथा येते. एके दिवशी आचार्य आपल्या शिष्यगणांसह गंगा घाटावरनं जात असताना समोरून एक चांडाल त्यांना येताना दिसला. संकीर्ण अशी वाट होती. सोबत त्याच्या 4 कुत्रे होते, 2 मुलं होती. आचार्यांना तो वाटेत आडवा येताच आचार्यांनी सांगितलं दूर हो, बाजूला हो. तेव्हा चांडाल तिथेच उभा राहिला आणि आचार्यांना म्हणायला लागला दूर व्हा, दूर व्हा. असं म्हणालात ते कुणाला उद्देशून म्हणालात. कारण या उपनिषद वाक्यांचा अनुभव घेणारे जे सांगतात की सर्वत्र एकमेव ब्रह्मच आहे आणि ते भेदहीन आहे. मग असं असताना तुमच्यासारखे महात्मेसुद्धा भेद मानतात. किती मोठं आश्चर्य आहे. मला सांगा ना, तुम्ही ज्याला दूर व्हायला म्हणालात ते कुणाला, या देहाला
का या देहात राहणाऱ्या देहीला हे शरीर तर अन्नानं पुष्ट होणार आहे. जसं ते अन्नमय आहे तसं तुमचंही अन्नमय शरीर आहे. एक अन्नमय शरीर दुसऱ्या अन्नमयापेक्षा कधी भिन्न असतं का? या शरीरात राहणारा जीव आणि सर्व क्रियांचा जर साक्षी आहे तर एक साक्षी दुसऱ्या साक्षीपेक्षा कधी भिन्न नसतो. मग तुम्ही कुणाला दूर व्हा म्हटलात? सूर्याचं पडलेलं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं असो की तेलात पडलेलं असो, त्यात कधी भेद असतो का? दोघांच्या शरीरातला आत्मा जर एकच आहे तर असं असताना कुणाला उद्देशून दूर व्हा दूर व्हा असं आपण म्हटलात? चांडालाचं ते भाषण ऐकून आचार्य आश्चर्यचकित झाले. त्याच्या बोलण्यावरनं हा शास्त्रवेत्ता पुरुष असून यानं चांडालाचा वेश धारण केला आहे. तेव्हा सांगितलं, मी जो अत्यंत विद्वान आहे, अद्वैताची प्रत्यक्षता असतानाही ज्यानं चांडाल वेश धारण केला आहे त्यांना मी दूर हो असं म्हटलं आहे. तो चांडाल वेश बाजूला झाला की विश्वकल्याण करणाऱ्या त्या अद्वैताचा आकार मला दृष्टीस पडेल. तेव्हा हे श्रेष्ठा, माझा तुम्हाला मी नमस्कार करतो असं आचार्यांनी म्हटल्याबरोबर चांडाल वेशाचा त्याग करून आशुतोष भगवान शिव चारही वेदांसह प्रकट झाले. शिवांना आणि वेदांना वंदन करून आचार्यांनी आपली अनुभूती सांगितली. आपल्या त्या दिव्य दर्शनानं मी कृतार्थ झालो म्हणत असतानाच चांडाल वेशामध्ये हातात दंड घेतलेला तो दंड भगवान शिवांनी आचार्यांना दिला की हे तपोनिधी, तुमची प्रज्ञा प्रतिहत आहे. बादरायण व्यासाप्रमाणे आपण ग्रंथरचना करा. वेदांत सूत्रांचा उचित अर्थ न समजल्यानं जे विद्वान लोक वाद करतात आणि त्या वादातून विवाद आणि विवादातून जी विषमता निर्माण होते त्यावर आपण भाष्य निश्चित कराल आणि ते यशस्वी होईल. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे असं सांगून भगवान शिव अंतर्ध्यान झाले. भगवंताने दिलेला दंड घेऊन आपल्या मस्तकी लावून आचार्य पुन्हा आपल्या मुक्कामी आलेत. फेडीत पापताप पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाया आप गंगेचे जैसे. अशी समुद्राच्या भेटीकरता निरंतर वाहणाऱ्या गंगामाईच्या काठावर आचार्य आपल्या शिष्यवर्गासह बसले होते. वेदांत सूत्राचं विवरण चालू होतं. आचार्यांच्या या प्रवचनात काही शंका एखाद्या शिष्याला निर्माण झाली तर तो ती विचारी आणि आचार्य त्याचं निराकरण करत असत. असंच त्या दिवशी आचार्यांनी प्रवचन संपवलं. आचार्य आता उठणार त्याच वेळेस एक वृद्ध ब्राह्मण आचार्यांच्या जवळ आला आणि आचार्यांना विचारायला लागला, तू कोण आहेस? तू या तुझ्या शिष्यांना काय शिकवतो आहेस? तेव्हा आचार्य शिष्यांपैकी एक जण पुढे आला. त्या ब्राह्मणांना वंदन करून सांगितलं, हे विप्रवर, हे आमचे श्रीगुरू आहेत. बादरायण व्यासांनी लिहिलेल्या शारीरिक सूत्रावर, वेदांत सूत्रावर त्यांचं प्रवचन चालू होतं, ते आम्ही ऐकत होतो. त्या शिष्याचं बोलणं ऐकलं. ब्राह्मण आचार्यांना म्हणायला लागला, भगवान व्यास महर्षींनी लिहिलेल्या वेदांत सूत्राचा अर्थ तुला समजला आहे असं जर तुला वाटत असेल तर मला एका सूत्राचा अर्थ सांग. तेव्हा आचार्य म्हणाले, हे विप्रवर, सूत्राचा अर्थ मला समजला आहे असा अभिमान माझ्याजवळ नाही. ज्यांना त्या सूत्रांचा अर्थ ज्ञात आहे ते माझे गुरुजन आणि विद्वद्वर्य, यांना मी वंदन करून आपण जे विचारल त्याला मी उत्तर देईन. त्यावर त्या ब्राह्मणानं तदंतर प्रतिपत्तौ रहंती संपरिष्वक्तः प्रश्ननिरूपणाभ्याम या ब्रह्मसूत्रातल्या सूत्रासंबंधानं आणि आपली शंका विचारली. जेव्हा जीव एक देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो आपल्या सूक्ष्मलिंग देहासह जातो. हे उपनिषदातल्या प्रश्न व त्यावरील स्पष्टीकरणात्मक उत्तरावरनं कळतं. आता या सूत्राबाबतच या वृद्धाला शंका होती आणि त्यामुळं आचार्यांचं तिथे काशी क्षेत्रात येणं आणि त्यांचं ते निरूपण करणं यानं आकर्षित होऊन तो वृद्ध आचार्यांकडे आला होता. आता आचार्यांना त्यांना आपली शंका विचारली. छांदोग्योपनिषदामध्ये अरुणीपुत्र राजा श्वेतकेतूला जीवलांचा पुत्र जैवली काही प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारून त्यानं मिळालेल्या उत्तरातून ज्ञान प्राप्त करतो असा कथाभाग आला आहे आणि त्या संवादातलं हे वरचं सूत्र आहे. प्रारब्ध शेष संपला की शरीरातून प्राण अर्थात जीव निघून जातो. मृतदेहातून पंचमहाभूत आणि स्त्री पुरुष
यांच्या द्रव्यसंयोगानं जो लिंगदेह निर्माण होतो, त्या देहानं वेढलेला जीव दुसऱ्या उचित अशा देहात प्रारब्ध कर्मानुसार प्रवेश करतो असं म्हणतात. यातील निश्चित स्वरूप काय आहे? कारण आकाशातून पाऊस पडतो, त्या पावसापासून धनधान्यादी वनस्पती निर्माण होतात, त्याच्यापासून अन्न, अन्नापासून रेत हे तयार होत असतं. स्त्री बीजाशी संयोग झाल्यानंतर त्याला एक आकार प्राप्त होतो. पुढे जाऊन त्या जीवाची उत्पत्ती होते. एका मृत शरीरातला जीव जर तो देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेश करेल तर त्या ठिकाणी देखील आकार निर्माण करणारी पंचमहाभूतं असतातच. त्या योगे देहादे आकार निर्माण होतच असतात. मग असं असताना त्या जीवाला लिंगदेह घेऊन अन्य शरीरामध्ये प्रवेश करण्याची आवश्यकता काय आहे? तेव्हा आचार्य म्हणाले, लिंगदेह हा दुसऱ्या जन्माचा बीजभूत आहे. तेव्हा तो जातो. एरवी देहांतर करण्याला अर्थच राहणार नाही. जीवचैतन्य या लिंगदेहासह दुसऱ्या स्थूलदेहामध्ये प्रवेश करत असतं असं इथे यातून सांगायचं आहे. हा लिंगदेहसुद्धा आपल्या पूर्वजन्मार्जित संचित कर्माने बनलेला असतो. तेव्हा त्या वृद्धानं प्रश्न केला, भूतसूक्ष्म असा असणारा हा लिंगदेह जाणं शक्य नाही आहे, तसं प्रत्ययालाही येत नाही. कारण पंचमहाभूतांपासून हे भूतसूक्ष्म कितीही जरी झालं तरी पंचमहाभूतांसारखं जडत्व ते धारण करत असतं. हे जडत्व तर जाताना दिसत नाही. तेव्हा आचार्य म्हणाले, जीवचैतन्याच्या आधारानं तो अत्यंत सूक्ष्म देह जाऊ शकतो. हे श्रुतीचं वचन आहे आणि तसा अनुभव ऋतंभरा प्रज्ञेच्या ऋषींचा आहे. तेव्हा वृद्धानं सांगितलं, हे काही शक्य दिसत नाही. आता अर्थात आचार्यांच्या उत्तरानं वाद संपलेला होता, पण तो वृद्ध बडबडत राहिला. आता त्याला वितंडवादाचं स्वरूप आलं. खरं तर त्या ब्राह्मणाचं समाधान झालं होतं, पण तो तसं दाखवत नव्हता. तो पुढे बोलायला लागला. तेव्हा आचार्यांनी आपल्या शिष्याकरवी त्यांना जायला सांगितलं. आचार्यांचा शिष्य अर्थात पद्मपाद पुढे आला आणि पद्मपादानं सांगितलं, जिथं शंकर हा साक्षात व्यास नारायण स्वयं तयोर्विवादे प्राप्ते किंकरम किम करोस्म्यहम. मला सांगा, जिथं भगवान शिव साक्षात शंकराचार्यांच्या रूपानं आणि भगवान वेदनारायण व्यास या वृद्धाच्या रूपानं उपस्थित आहेत, या दोघांमध्ये वाद चालला असताना माझ्यासारखा पामर नेमकं काय करू शकेल? हे ऐकल्याबरोबर आचार्यांना प्रत्यक्ष भगवान वेदव्यास आल्याची जाणीव आली. त्यांनी या वृद्धाला नमस्कार केला, क्षमा मागितली, कडकडून मिठी मारली. या वृद्धानं आचार्यांना आशीर्वाद दिला. तुम्ही केलेलं हे ब्रह्मसूत्रावरचं भाष्य श्रेष्ठ दर्जाचं आहे. या भूतलावर ते प्रसिद्ध होईल. तुम्ही कीर्तिवान व्हाल. यापुढे दशोपनिषदावरचं आपण भाष्य करा आणि त्याचप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेवर भाष्य करा. तेव्हा आचार्यांनी सांगितलं, माझी आयुष्य मर्यादा आता एका मुहूर्ताची आहे. ती एका मुहूर्तानं संपेल. काशी क्षेत्रामध्ये शरीरत्यागाची माझी इच्छा आहे. जगतासाठी इतर प्रकरण ग्रंथांची निर्मिती मी केलेली आहे. आता आपल्या सान्निध्यातच हा देहत्याग व्हावा ही माझी इच्छा आहे. 16 वर्षाचं आयुष्य आज पूर्णत्वाला जात आहे. तेव्हा व्यासांनी सांगितलं, असं करू नका. मुमुक्ष लोकांच्या कल्याणाकरता तुम्हाला अजून 16 वर्षाचं आयुष्य आम्ही प्रदत्त करतो. आपण केलेलं हे शारीरिक सूत्रावरचं भाष्य यावत चंद्र दिवाकर प्रकाशित राहीलच. अजूनही जगत कल्याणार्थ विद्याप्रचाराचं भरपूर कार्य आपणाकडून शिल्लक आहे. त्या करणे जगौ व्यासौ जगत कल्याण कारणात मैवम कार्षिन महत्कार्यम शिष्टम विद्याप्रचारणम अष्टायुर्विधिना नीतो ददुरष्टौ महर्षया ददाम्यहम षोडशते मुक्षूणाम हितार्थतः. असे सांगून आचार्यांचं आयुष्य अजून 16 वर्षांनी वाढवून भगवान वेदव्यास अंतर्ध्यान झाले. 8व्या वर्षी संन्यास घेऊन आचार्य श्री गुरुगृही अर्थात ओंकारेश्वरी गोविंदपादाचार्यांकडे 3 वर्ष राहिले. आचार्य 12व्या वर्षी काशीत आले. 4 वर्ष होऊन गेली होती. एके दिवशी असंच शिष्यांसह आचार्य घाटावरनं येत होते आणि त्याच वेळेस एक पिसाळलेला हत्ती आणि त्याच्या पाठीमागे माहूत त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत धावत येत होता. आचार्यांनी ते पाहिलं
शिष्य म्हणायला लागले, आचार्य हत्ती येतोय, हत्ती येतोय. आचार्य म्हणाले, थांबलात कशाला, पळा, कुठेतरी संरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. असं म्हणून आचार्य देखील एका सुरक्षित जागी जाऊन थांबले. हत्ती निघून गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आचार्यांना विचारलं, आचार्य, परमात्म तत्व सर्वांमध्ये साक्षित्वान आणि समत्वान आहे. हत्तीतही परब्रह्मतत्व आहे, तुमच्यात आमच्यात सर्वातही त्या परब्रह्मतत्वाचं अस्तित्व आहे. मग असं असताना धावत येणाऱ्या हत्तीला पाहून घाबरून पळून जाण्याची आवश्यकता काय? तेव्हा आचार्य म्हणाले, शिष्यांनो, हे ज्ञान आपल्याला आहे की परब्रह्म परमात्म स्वरूप सर्वत्र व्याप्त आहे, सर्वं खल्विदं ब्रह्म, हे आपण जाणतो. पण हत्ती जडबुद्धीचा आहे, तो हे जाणत नाही. विचार व आचार हा समान अधिकरणात व समान सत्तेतच होत असतो. हत्तीच्या ठिकाणी मंदबुद्धी असल्यामुळं तो हे जाणत नाही आहे आणि त्यामुळं आपला बचाव आपण केलाच पाहिजे. तत्वज्ञानाची सांगड व्यावहारिक जीवनातसुद्धा घालताना भान ठेवलं पाहिजे, अन्यथा गतानुगतिक होऊन मनुष्य स्वतःचंच निश्चित नुकसान करून घेईल, हेही आचार्य या प्रसंगी तुम्हा आम्हाला सांगतायत. ब्रह्मसूत्रावरील आपला भाष्यग्रंथ आपल्या श्रीगुरूंना दाखवावा असे आचार्यांच्या मनात आलं. आपले श्रीगुरू गोविंदपादाचार्य सध्या बद्रिकाश्रमात आहेत असं त्यांना कळालं आणि त्यामुळे चित्सुखाचार्य व पद्मपादाचार्य यांना सोबत घेऊन आचार्य बद्रिकाश्रमी निघाले. वाटेमध्ये येणाऱ्या अनेक तीर्थांचं दर्शन करीत आचार्य हरिद्वारकडे आले. रस्त्यानं येताना वेगवेगळ्या तीर्थांमध्ये, क्षेत्रांमध्ये, मंदिरातल्या पूजा पद्धतीमध्ये जिथे काही आवश्यक बदल वाटला, आचार्य तो सुचवत होते. स्थानिक मंडळींना विश्वासात घेऊन त्यांना त्या तीर्थाचं, क्षेत्राचं महात्म्य समजावून सांगत होते. जिथे मंदिरं जीर्ण झाली होती, तीर्थांमध्ये मालिन्य आलं होतं, त्याचा जीर्णोद्धार करण्याची स्थानिक लोकांना त्यांनी प्रेरणा दिली व तसा जीर्णोद्धार करून घेतला. हिमालयाचं प्रवेशद्वार असणाऱ्या हरिद्वारला आचार्य येऊन पोहोचले. हरिद्वारमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी या कालौघामध्ये, कलीच्या प्रभावामध्ये तीर्थांचं आणि क्षेत्राचं स्वरूप बदललेलं त्यांना दिसलं. आचार्यांनी त्या दृष्टीनं तिथेही हरिद्वारला या क्षेत्राचा जीर्णोद्धार केला. विशाला क्षेत्र, विशाल राजाच्या तपश्चर्येनं प्रसन्न होऊन भगवान श्री बद्रीनारायणांनी कायमचं या विशाला क्षेत्रात राहण्याचं वचन विशाल राजाला दिलं होतं. सनकादिकांसारख्या महात्म्यांनी ज्या दिव्यभूमीचा आश्रय केला, सत्संग केला, तीही दिव्यभूमी देवभूमी. भागीरथी गंगेच्या किनाऱ्यानं येत रस्त्यानं मंदाकिनी आणि अलकनंदेचं दर्शन घेत पंचप्रयागांचं दर्शन आपल्या या शिष्यांना घडवीत आचार्य बद्रिकाश्रमात नरनारायण पर्वतांच्या पाशी येऊन थांबले. नगाधिराज हिमालयाचं ते दिव्य स्वरूप पाहून चित्सुखाचार्य व पद्मपादाचार्यांना अत्यंत आनंद झाला. मार्गावर अनेक ठिकाणी बर्फ पडलेला होता. पाहावे तो शुभ्र धवल रंगाची पर्वत शिखरं आणि आजूबाजूला पायथ्याशी हिरवीगार असणारी वनराई दिसत होती. मंद सुगंधित वायूसुद्धा वेगानं वाहत होता. पक्ष्यांचं कुठे आवाजही येत असे. एखादं जंगली श्वापदही दर्शन देऊन जाई. गौडपादाचार्य व गोविंदपादाचार्यांचं दर्शन त्या ठिकाणी आचार्यांनी घेतलं. ब्रह्मसूत्र भाष्य त्यांच्यासमोर ठेवलं. दोन्ही गुरुजन हे भाष्य पाहून आनंदित झालेत. आचार्यांना आशीर्वाद दिला. हिमालयातली थंडी आचार्यांच्या शिष्यांना बाधली. दोघेजण थंडीनं आणि काकडू लागले. जवळपास उष्ण पाणी मिळणं शक्य नव्हतं. त्यांची ती अवस्था पाहिली आणि आचार्यांचं हृदय द्रवलं. आजूबाजूच्या भूमीचं अत्यंत सूक्ष्मतेनं अवलोकन करू लागले आणि त्यांना संयोगवश एका ठिकाणी काही वाफा येताना दिसल्या. आचार्यांनी त्या ठिकाणी जाऊन थोडं खणलं. बाजूला खणताच उदकाचा एक नैसर्गिक झरा त्या ठिकाणी आढळला आणि त्या
उष्ण पाण्याच्या स्नानानं आचार्य शिष्यांची थंडी निघून गेली. तीर्थांना तीर्थत्व देणं, त्यांचं महात्म्य वाढवणं आणि आपल्या वास्तव्यानं त्या तीर्थांना आणि त्या भूमीला क्षेत्रत्वाचा दर्जा देणं हे महापुरुषांचं काम असतं. तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि शास्त्रम कुर्वन्ति शास्त्राणीच असं या महात्म्यांच्या जीवनाचं स्वरूप आहे. तीर्थाला जाणं, तीर्थयात्रा करणं याचाही उद्देश नेमका काय असला पाहिजे आणि ती तीर्थयात्रा कशी केली पाहिजे याचंही दर्शन आचार्यांनी या निमित्तानं घडवलं आहे. आचार्यांनी केलेल्या तीर्थांचं आणि तीर्थांच्या जीर्णोद्धाराचंही स्वरूप आपल्याला पुढील चिंतनातनं ऐकायला मिळणार आहे. तोपर्यंत आपली रजा घेतो. राम कृष्ण हरी. धन्यवाद.